कधी असं ऐकलंय का की एका देवीने देवालाच आशीर्वाद दिला? हो. आज आपण अशाच एका देवीची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिची कथा थेट आपल्याला पुराणांमध्ये घेऊन जाते. आता विचार करा, काय होईल जेव्हा एक देवी चक्क एका देवाचीच परीक्षा घ्यायचं ठरवते? हो, याच एका प्रश्नाभोवती आपली आजची संपूर्ण गोष्ट फिरणार आहे. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. तर सगळ्यात आधी आपण त्या प्राचीन पौराणिक कथेकडे वळूया, जिथून या देवीच्या नावाचा आणि तिच्या त्या दिव्य वचनाचा उगम झाला. चित्र असं आहे की रावणाने सीतेचं अपहरण केलंय आणि प्रभू श्रीराम दुःखाने व्याकुळ होऊन घनदाट जंगलात तिचा शोध घेत आहेत. आका श्रीरामांची ही अवस्था देवी पार्वतीला बघवली नाही. खरं तर शंकरांनी तिला समजावलं होतं की अगं श्रीराम तुला नक्की ओळखतील, ते साक्षात परमपुरुष आहेत. पण नाही, तिचं मन काही ऐकेना आणि तिने ठरवलं की श्रीरामांची परीक्षा घ्यायचीच. मग काय, श्रीरामांचं दुःख थोडं कमी व्हावं या हेतूनी पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि ती थेट त्यांच्यासमोर प्रकट झाली. ही एक प्रकारे त्यांची परीक्षाच होती, नाही का? आणि मग जे झालं ते खरंच आश्चर्यकारक होतं. सीतेच्या रूपातल्या पार्वतीला पाहताच श्रीराम म्हणाले, माते, तू इथे येण्याचे कष्ट का घेतलेस? विचार करा, त्यांनी तिला एका क्षणात ओळखलं होतं. श्रीरामांच्या या दिव्यत्वानं पार्वती देवी इतकी प्रभावित झाली की तिने आपलं खरं रूप प्रकट केलं आणि लगेच त्यांना एक मोठं वरदान दिलं. ती म्हणाली, ज्या कार्यासाठी तुम्ही जन्म घेतला आहे ते कार्य तुमचं नक्कीच यशस्वी होईल. आणि इथूनच कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. प्रभू श्रीरामांनी देवीला एक विनंती केली. ते म्हणाले, माते, तू आता इथेच राहा आणि इथल्या भक्तांचं कल्याण कर. आणि तेव्हापासूनच श्रीरामाला वर देणारी ही देवी श्रीराम वरदायिनी या नावाने ओळखली जाऊ लागली. तर ही झाली आपली पौराणिक कथा. पण प्रश्न असा आहे की ही आख्यायिका जमिनीवर प्रत्यक्षात कुठे घडली? चला आता आपण थेट त्या गावातच जाऊया जिथे या कथेची मुळं रुजली आहेत. आणि ते गाव म्हणजे चोरवणे. हे गाव येतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात. आणि हो, ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे ना, त्यांना हे नाव नक्कीच ऐकून माहिती असेल. कारण प्रसिद्ध वासोटा किल्ल्याकडे जायचा जो कोकणातून ट्रेक सुरू होतो ना, त्याचा पायथा म्हणजे बेस विलेज हेच चोरवणे गाव आहे. चला तर मग आता आपण या मंदिराच्या परिसरात एक व्हर्च्युअल फेरफटका मारूया आणि बघूया येथे काय काय खास आहे. आपण सुरुवात करूया त्या भव्य प्रवेशद्वारापासून, त्यानंतर बघूया तिथलं प्राचीन हनुमान मंदिर, मग थेट गाभाऱ्यात जाऊ आणि शेवटी त्या अनोख्या देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हे जे 2 स्तंभ दिसतायत ना, ते साधे खांब नाहीत, यांना वीरगळ म्हणतात. म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी युद्धात जे योद्धे वीरमरण पत्करायचे त्यांच्या स्मरणार्थ उभारलेले हे दगड आहेत. किती ऐतिहासिक गोष्ट आहे बघा ही. आणि आता बघा देवीची मूर्ती. गाभाऱ्यातली ही मूर्ती फारच दुर्मिळ मानली जाते, कारण ही चतुर्भुज आहे, म्हणजे तिला 4 हात आहेत आणि ती घोड्यावर बसलेली आहे, ज्याला अश्वारूढ म्हणतात. हीच ती आपली श्रीरामवरदायिनी देवी. पण थांबा, या मंदिराचा इतिहास फक्त पुराणांपुरता मर्यादित नाही. तो खूप नाट्यमय आणि एका मोठ्या जिद्दीचा सुद्धा आहे. चला ऐकूया या मंदिराचा डोंगरापासून खालीपर्यंतचा प्रवास. ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. साधारण 100 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. हे मंदिर आणि अख्खं चोरवणे गाव उंच डोंगरात वसलेलं होतं. पण एका वर्षी पावसाळ्यात अशी काही ढगफुटी झाली की संपूर्ण गावाला आपलं घर, आपली जमीन, सगळं काही सोडून डोंगराच्या खाली नदीकिनारी यावं लागलं. आता गाव तर खाली आलं, पण आपल्या मुख्य देवतेला, श्री रामवरदायिनीला स्थापित कुठे करायचं? जागाच नव्हती. आणि तेव्हा गावातल्या झोलाई देवीने स्वतःची जागा या देवीसाठी दिली. विचार करा, एका देवीने दुसऱ्या देवीसाठी जागा सोडली. हे तिथल्या लोकांच्या श्रद्धेचं किती मोठं आणि सुंदर उदाहरण आहे. तर मग ही झाली इतिहासातली गोष्ट. आता बघूया की ही श्रद्धा आजच्या काळात कशी जपली जाते. इथल्या जिवंत परंपरा कोणत्या आहेत? इथे जी जत्रा भरते ना, ती खूप महत्वाची आहे. कारण याच देवीच्या जत्रेपासून आसपासच्या सगळ्या गावांच्या जत्रा उत्सवांना सुरुवात होते. होळीच्या वेळी आणि जत्रेच्या वेळी देवीची पालखी निघते आणि इथे कौल लावण्याची एक खास परंपरा आहे. म्हणजे काय, तर देवीला फूल लावून एखाद्या गोष्टीसाठी तिचा होकार किंवा नकार विचारला जातो. आणि इथल्या लोकांची गाढ श्रद्धा आहे की आपली देवी प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतेच देते. ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही की आपल्या आजूबाजूला अशा शांत दिसणाऱ्या लहान लहान गावांमध्ये कित्येक तरी मोठ्या मोठ्या कथा, कित्येक तरी मोठ्या आख्यायिका लपलेल्या असतील, नाही का, ज्या फक्त कोणीतरी त्या ऐकाव्यात याची वाट बघत असतील.